छोट्या सांध्यांना सूज येणं, ठसठसणं, त्या ठिकाणी होणाऱ्या वेदना असो किंवा लालसरपणा येणं, बऱ्याच वेळा बोटाची घडीसुद्धा जवळ न करता येणं, मूठ न बांधता येणं, अशा प्रकारचे तीव्र गतीचे त्रास ज्यावेळी जाणवायला लागतात त्यावेळी रक्ताच्या तपासणीमध्ये साधारणतः युरिक ॲसिड वाढल्याचं लक्षात येतं. युरिक ॲसिडचा आजार म्हणून मानला जाणारा गाऊट हा आयुर्वेदात सांगितलेल्या वातरक्ताशी अतिशय साधर्म्य ठेवणारा आहे. अशा वेळेस आयुर्वेदामध्ये सुद्धा युरिक ॲसिड कमी करण्यासाठी काही उपाय सांगितलेत का, किंवा कुठल्या कारणाने युरिक ॲसिड वाढतं किंवा वातरक्त वाढतो आणि त्याला कमी करण्यासाठी कुठल्या पद्धतीची उपचार पद्धती किंवा उपाय केले पाहिजे तेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 15 वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेहकर येथे करतो. साधारणतः शरीरामध्ये कुठल्याही कारणाने वाढणारा क्लेत किंवा ओलावा हा शरीरात अपक्व असणाऱ्या आहार रसाचा परिणाम असतो. शरीरामध्ये घेतल्या जाणारे कुठलेही आहार हे जास्त प्रथिनयुक्त आहार घेणं किंवा शरीरामध्ये जड अन्न घेणं, अवेळी घेणं किंवा पित्ताच्या विकृत वेळेला घेणं, अशा पद्धतीने घेतलेल्या आहाराचं पूर्ण पाचन न होता त्यापासून तयार होणारे टॉक्झिन्स, ज्याला आयुर्वेदामध्ये एक आम अवस्था म्हटलं आहे रक्तातली, हा अपक्व रस किंवा आम वाताच्या गतीने शरीरामध्ये साधारणतः रक्तामध्ये सोडला जातो आणि रक्तातून साध्या छोट्या सांध्याच्या ठिकाणी जमा व्हायला लागतो. या साध्या छोट्या सांध्याच्या ठिकाणी ज्याही वेळेस लिव्हरमधून किडनीमधून फिल्टर न होणारा हा टॉक्झिन्स जमा व्हायला लागतात, त्यात क्रिस्टलायझेशनचे फॉर्म व्हायला लागतात आणि बऱ्याच वेळा बोटं वाकडे होणं किंवा त्या ठिकाणी बोटाच्या ठिकाणी क्रिस्टलायझेशन होऊन बोटांना सांध्यांना सूज येणं, अशा प्रकारचे त्रास साधारणतः युरिक ॲसिड वाढण्याचे लक्षण आहेत. आयुर्वेदामध्ये सुद्धा युरिक ॲसिड वाढणं हे साधारणतः सामान्य भाषेमध्ये आम अवस्था मानली गेलेली आहे. ही आम अवस्था शरीरातल्या पाचनाच्या मंदत्वामुळे, अग्नी मंद झाल्यामुळे, घेतलेला आहार जड घेणं किंवा त्या प्रमाणात शरीराचा अग्नी नसणं किंवा अति मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण पिणं, या सगळ्या गोष्टींमुळे शरीरातला अग्नी हा विषम होतो आणि त्याचाच परिणाम म्हणून अन्नात अपक्व राहिलेले रस हे पुढे आमामधून शरीरामध्ये संचय व्हायला लागतात आणि पोकळीच्या ठिकाणी, म्हणजे साधारणतः छोटे जॉईंट नंतर मोठे जॉईंट या ठिकाणी जमा व्हायला लागतात. याला शरीर पातळ करण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात आणि म्हणून त्या ठिकाणी दाहसुद्धा वाढतो. यावेळेस शरीरामध्ये हा अवरुद्ध झालेला वात शरीरात मोठ्या प्रमाणात वातरक्तासारखी लक्षणं तयार करतो. यामध्ये सगळ्यात पहिली लक्षणं दिसतात म्हणजे छोट्या सांध्याच्या ठिकाणी होणाऱ्या वेदना, छोट्या सांधीच्या ठिकाणी येणारा लालसरपणा किंवा मूठ न बांधता येणं इतपत होणाऱ्या या त्रासामध्ये असणारी जखड. ही सर्व लक्षणं दिसणं ही साधारणतः युरिक ॲसिड वाढण्याची लक्षणं आहे. आता याची तपासणी कशी करायची, तर रक्तातून केलेल्या या तपासणीमध्ये साधारणतः युरिक ॲसिड हे साधारण 8 पॉईंटपेक्षा वर जायला लागलं किंवा त्याची व्हॅल्यू 8 पॉईंटच्या वर असेल तर साधारणतः युरिक ॲसिड वाढण्याचा हा प्रकार मानला जातो. साधारण सौम्य ॲलोपॅथीच्या भाषेत किंवा आधुनिक सायन्समध्ये जे मानलं जातं, शरीरामध्ये कुठल्याही प्रथिनामध्ये असणारा प्युरिडिन हे शरीरामधून किडनीद्वारा फिल्टर होत असतं, पण मोठ्या प्रमाणात घेतलेले प्रथिनाचे पदार्थ हे शरीरामधल्या प्युरिडिनची लेवल वाढवतं आणि हे प्युरिडिन शरीरामध्ये क्रिस्टलायझेशनच्या फॉर्ममध्ये किडनीतून मूतखड्याच्या स्वरूपात, त्याच व्यतिरिक्त मग मोठ्या प्रमाणात शरीरात फेकल्या जाणाऱ्या छोट्या जॉईंटच्या ठिकाणी जमा होणाऱ्या क्रिस्टलच्या स्वरूपामध्ये जमा व्हायला लागतं. आता हा अवरोधाचा प्रकार कमी होण्यामागे किंवा वाढण्यामागे महत्त्वाची जी कारणं ठरतात ती म्हणजे आहारातून किंवा लाईफस्टाईलच्या झालेल्या बदलातून हे प्रकार घडत असतात. त्यातलं पहिलं महत्त्वाचं कारण ठरतं ते म्हणजे सकाळी मोठ्या प्रमाणात केलं जाणारं वृषभपान. पाणी पिणं हे चांगलं असतं म्हणून मोठ्या प्रमाणात सकाळी लोटा पाणी लोटलं जातं आणि या लोटलेल्या पाण्याला सुद्धा किडनीला फिल्टर करावं लागतं. पण हे सर्व होत असताना शरीरात असणारा अग्नी मात्र यामध्ये विनाकारणच हानी करून बसतो. सकाळी घेतलेलं हे पाणी ज्यावेळेस शरीराची अग्नी तेवण्याचा हा वेळ असतो त्यावेळेला 6 ते 8च्या वेळेला शरीरामध्ये मंद स्वरूपात अग्नी पाचनासाठी सुरू व्हायला लागत असतो. त्यावेळेस पाण्याचं दिलेलं हे मोठं प्रमाण शरीरातला अग्नी विषम करतो किंवा मंद करून टाकतं आणि मग त्यावेळेस अशा वेळेस घेतलेला जड आहार पचवण्याची ताकद मात्र शरीरात राहत नाही. त्यामुळे सकाळी उपाशी पोटी मोठ्या प्रमाणात पाणी पिणं यासाठी सुद्धा थोडासा त्रासदायक ठरतं. दुसरा प्रकार जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे आहाराच्या विषम वेळा. बऱ्याच वेळा पित्ताचा काळ हा 10 ते 2 मानला जातो, त्यातला 10 ते 11 हा पित्ताचा तीव्र काळ असतो. यावेळी थोडासा जड घेतलेला आहारसुद्धा शरीराच्या पित्ताच्या मध्ये असणाऱ्या उष्णतेने पचवला जाऊ शकतो. अग्नी हा तीव्र असल्याने या काळात घेतलेला आहार जर
सोडला गेला आणि काही उशिरा कामाअभावी वेळेअभावी आहार उशिरा घेणं किंवा न घेणं यामुळे पित्तात वाढलेली उष्णता रक्तात जायला लागते आणि रक्तात वाढलेली उष्णतेचा परिणाम म्हणून शरीरामधला अग्नी मंद होतो. मग उशिरा घेतलेला आहार मात्र तसंच तपकून पडून राहतो. यातून अपक्व स्वरूपात तयार झालेला आहार रक्तातली आम अवस्था वाढवते आणि याचा फिल्ट्रेशनमध्ये तयार झालेले टॉक्झिन्स शरीरामध्ये फिल्टर न होता पडून राहतात. अन्नाची ही विषमता शरीरामधलं अन्न अपक्व ठेवायला कारणीभूत ठरते. तिसरा एक महत्त्वपूर्ण कारण ठरतं ते म्हणजे आहाराच्या घेतलेल्या चुकीच्या पद्धती. बऱ्याच वेळा नॉनव्हेजचं मोठं प्रमाण हे सुद्धा याला कारणीभूत ठरतं. डाळी शिजवताना चूक केलेल्या डाळी म्हणजे कुकरमध्ये वाफेवर शिजवलेल्या डाळी हा सुद्धा याचा परिणाम ठरत असतात, कारण यामध्ये सुद्धा युरिक ॲसिडची लेवल वाढते. उदनं काढलेल्या डाळी नॉनव्हेजसारखे मोठ्या प्रमाणात पाचनाला जड ठरणारे पदार्थ सतत घेणं यामुळे पाचनाच्या अवस्थेवर याचा परिणाम होतो. त्याच व्यतिरिक्त प्रिझर्वेटिव्ह ॲडेड फूड, विरुद्ध अन्न म्हणून घेतले जाणारे वेगवेगळे प्रकारचे सलाद किंवा वजन कमी करणे किंवा इतर कारणासाठी आहारामध्ये केलेले स्मूदीसारखे प्रकार हे सुद्धा अन्न पचनाच्या प्रक्रियेवर मोठा परिणाम करतात, ज्याचा परिणाम म्हणून युरिक ॲसिड शरीरामध्ये किंवा रक्तामध्ये वाढायला लागतो. याचाच परिणाम म्हणून मग सांधेदुखी आणि या सांधेदुखीचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात जॉईंटच्या ठिकाणी वाकडेपणा सुद्धा यायला लागतो. अशा वेळेस काय उपाय आणि उपचार करायचे, यातले महत्त्वाचे उपाय म्हणजे पोटात तयार होणारा अग्नी हा सुधारला पाहिजे, म्हणजे जेवणाच्या वेळा सांभाळल्या पाहिजे. त्या व्यतिरिक्त व्यसनाधीनता हे सुद्धा याला एक महत्त्वपूर्ण कारण मानलं जातं. बऱ्याच वेळा ड्रिंक करणं आणि त्यानंतर केल्या जाणारा नॉनव्हेजचा प्रकार हा रात्रीला करून नंतर केली जाणारी जागरणं हेच याच्यासाठी अतिशय त्रासदायक ठरतं. त्यासाठी म्हणून साधारणतः या वेळेला आपण जागरणं टाळली पाहिजे. रात्रीला घेतलेल्या आहारानंतर साधारणतः 3 तासांनी झोपण्याच्या सवयी हे सुद्धा याला ठरतं. आता उपाय काय करायचे आणि उपचार काय करायचे, तर यातला पहिला उपाय म्हणजे शरीरामध्ये अपक्व राहणारा हा रस बाहेर काढण्यासाठी म्हणून त्रिकटूसारखी चूर्ण रोज जेवणानंतर घेणं. त्या व्यतिरिक्त सोप, जिरे आणि ओवा याची समप्रमाणात घेतलेली पावडर सकाळ संध्याकाळ 5-5 ग्रॅम जेवणानंतर घेतल्याने सुद्धा शरीरात असणारा क्लेद, वाढलेला क्लेद किंवा आम शरीरातून बाहेर फेकला जातो आणि शरीराचं धातू अवस्था ही सुधारायला लागते आणि त्याचाच परिणाम म्हणून युरिक ॲसिड कमी व्हायला मदत होते. आयुर्वेदात वापरली जाणारी गोक्षूर, पुनर्नवासारखे औषधी चूर्ण हे सुद्धा याला फलदायी ठरतात. आता एक अजून चांगल्या पद्धतीने केला जाणारा उपाय म्हणजे धने जिऱ्याचं पाणी. धन्याची पूड किंवा अख्खे धने आणि जिरेपूड या दोनपैकी कुठलाही 5 ग्रॅमपर्यंतचं एकत्रित केलेला हा पाक साधारणतः 500 ml पाण्यामध्ये उकळून 250 ते 300 ml करावा आणि 70 ml ज्याला 4 वेळेला घेतला तरी साधारणतः शरीरात असणारा प्युरिडिनचे घटक शरीरातून बाहेर फेकायला किंवा आम अवस्था नष्ट करायला उपयोगी ठरतं. तिसरा एक उपयोग त्या ठिकाणी केला पाहिजे म्हणजे तो सुंठीचा. सुंठी ही उत्तम वातनाशक, पित्तनाशक, त्याचबरोबर कफनाशक सुद्धा मानली जाते, वातपित्तज्ञ मानली जाते. त्यामुळे त्या ठिकाणी सुंठीचा साधारण केलेला लेप हा सुद्धा ज्याही ठिकाणी वेदना असतील त्या ठिकाणी करणं अतिशय फलदायक ठरतं. हेच तर उपाय बघितल्यानंतर काही प्रमाणात उपचार ज्यावेळेस या अवस्था वाढलेल्या असतात त्यावेळेस उपचार करणं मात्र कारण अतिशय फलदायी ठरत असतं. त्यातले उपचारमध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलेले बस्ती चिकित्सेव्यतिरिक्तच रक्तमोक्षण हा एक इथला सध्या फलदायी चिकित्सा मानली जाते. अंगुष्ठ मुलाच्या ठिकाणी केले जाणारे रक्तमोक्षण किंवा अग्निकर्म या आणि त्या ठिकाणी असणारा वात आणि रक्त हे दोन्ही दूषित दोष बाहेर पडायला मदत होते आणि त्याचाच परिणाम म्हणून तिथे असणारी ठसठसणारी होणाऱ्या वेदना ह्या अतिशय जलद गतीने कमी होतात. त्यामुळे अग्निकर्म आणि रक्तमोक्षण त्या व्यतिरिक्त पोटातून तयार होणारा प्रकोप करणारा वात आणि त्या ठिकाणी मंद झालेला अग्नी किंवा वाढणारा आम कमी करण्यासाठी पोटातून दिलेल्या बस्ती यासुद्धा याच्यावरती एक व्याधी प्रत्यानिक चिकित्सा म्हणजे या आजारावरची अतिशय प्रभावी चिकित्सा मानली जाते. पोटातून अनेक उपचार केले जाऊ शकतात, पण प्रभावी उपचार म्हणून सुरुवातीला केली जाणारी अग्निकर्म, रक्तमोक्षण आणि बस्ती चिकित्सा ही काही प्रमाणात आजाराला नियंत्रणात आणता येते. त्यानंतर केलेली पथ्य आणि पोटातून दिलेल्या अनेक औषधी चिकित्सा पद्धती, मग त्यामध्ये कैशर गुळगुळे असतील किंवा मग गोक्षुरादी गुळगुळे असतील, असे गुळगुळकल्प ही फलदायी ठरतात. कायमस्वरूपी या आजाराला दूर करायचा असेल तर मात्र पथ्य, उपचार पद्धती आणि दिनचर्येचं पालन करणं अतिशय
फायदेशीर ठरत असतं. म्हणून शरीरात वाढणारा युरिक ॲसिड हा कमी करायचा असेल तर अनेक आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या युरिक ॲसिडला नियंत्रणात आणण्यासाठी वरील सांगितलेले उपाय आणि उपचारासोबत पथ्येसुद्धा पाळावी. आपल्या दिनचर्येत योग्य पद्धतीने बदल करावे, जेणेकरून युरिक ॲसिडमुळे होणारे गाऊटच्या अवस्थेमध्ये होणारे सांधेच्या वाकडेपर्यंतची वेळ मात्र टाळता येऊ शकते आणि हा आजार कायमस्वरूपी घालवता येऊ शकतो.